पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ताई वेदांत खरं बोलतोय, गौतम फ्रॉड आहे। मला काही ऐकून घ्यायचं नाहीये। गुरुजी, तुम्ही सुरू करा विधी। मी बघतेच हे लग्न कोण आणि कसं थांबवतंय। ताई अगं एकदा ऐकून तरी घे, वेदांत काय बोलतोय आणि का आला इथे। तू विजवलास ना? देवावर या पवित्र अग्नीवर तुझा विश्वास नसेल कदाचित, पण माझा आहे। आणि आज देवासमोर या अग्नीच्या साक्षीने मी लग्न करणार आहे। हो, आता हे लग्न कोणीच थांबवू शकत नाही। परत विनंती करतोय, हे लग्न प्लीज थांबवा। वेदांत, मी लग्न करणार आहे आज इथे। तू जा इथून। हात्या, तू सांग तुझ्या भावाला। गुरुजी, सप्तपदी तुम्ही चालू करा। आता मला या लग्नात कुठलंही विघ्न नकोय। अरे बघताय काय, बाहेर कडे याला। अरे थांब अण्णा, फक्त अर्धा तास थांबा। जर मी खोटं बोलत असेल किंवा माझा काही वाईट हेतू असेल ना, तर मला शिक्षा द्या। अरे चल निघल्या बाहेर। पण अण्णा प्लीज हे लग्न थांबा। चल बाहेर अण्णा प्लीज हे लग्न थांबा। अरे चल ते बघा मग ठरवा। अण्णा प्लीज हे लग्न थांबा। अरे चल चल चल, बाहेर जा पटपट चल। गौतम घोरपडे, संपला तुझा खेळ। रे तो पळाला, पकडा त्याला। या दोघांना ताब्यात घ्या। अरे आम्हाला अरे अरे एक मिनिट साहेब,
साहेब मला का पकडताय? अहो होय काय सुरू आहे? हे आपल्यालाच पकडतायत. काय 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 असा काय प्रकार आहे? का आलाय तुम्ही इथे? माझ्या मुलीचं लग्न आहे इथे. त्या वेदांनी बोलवलं का तुम्हाला इथे? माझ्या मुलीचं लग्न थांबावं म्हणून तुमची मदत घेतली का त्याने? हे बघा मी अजिबात सहन करणार नाही आहे. डॉक्टर साहेब, वेदांत वानखेडेंमुळे तुमची मुलगी वाचली. अहो, कुणाशी लग्न लावून देताय तुम्ही तुमच्या मुलीचं? त्या गौतम घोरपडेशी. अहो, एक नंबरचा लबाड आणि चोर माणूस आहे तो. अहो, त्याचं आधीच लग्न झालंय आणि त्याची बायको प्रेग्नंट पण आहे. ती आमच्या ताब्यात आहे. हे बघा तिचं स्टेटमेंट. पल्लवी गौतम घोरपडे, नाव वाचा. आणि यांना विचारा, अरे तूच तर रे गौतम घोरपडेचा बाप? अशी किती लग्न लावलीस अजूनपर्यंत? हे दुसरं लग्न. पण मी माफी मागतो साहेब. ऍक्च्युली माझी चूक माझ्या लक्षात आली आणि म्हणूनच मी हे लग्न थांबवण्यासाठी वेदांतला फोन केला. गौतमने आम्हाला पैसे दिले होते. पण काल मी त्याच्या पहिल्या बायकोला पाहिलं आणि मला धक्काच बसला. तेव्हा मी ठरवलं की हे पाप आपण नाही करायचं. हे गौतम घोरपडेचं अरेस्ट वॉरंट. हे वानखड्या, माझ्या मॅटर मध्ये पडू नकोस हा. आता वाट लावीन तुझी मी. अरे हिम्मत असेल तर समोर येऊन बोल ना. तुझ्या भावाला ती मुलगी आवडते ना, मग घेऊन जायला सांग. कळलं का? मला दुसरी मुलगी सापडेल. हा, हे मी मुलींसाठी जीव वगैरे देत नाही. कळलं? हवं तर ना मी वेळ पडली तर त्यांचा जीव घेतो. हा, तुला तुला तुझ्या भावाचं तिच्यासोबत लग्न लावायचंय ना, दे ना लावून. येतो मंगलाष्टक म्हणायला. हा, हे बघ, हे सापाबरोबर पंगा घ्यायचा नाही, आधीच सांगतोय. आणि मला जेलमध्ये टाकून तुला काय मिळणार आहे रे? तुझ्यासारखी जनावर ना जेलमध्येच बरी आहेत. हे तू जेलमध्ये टाकणार मला? आधी पकडून तर दाखव. अरे आधी इथून जाऊन तर दाखव. आणि एकदा का तुला अटक झाली ना, 10 वर्ष तरी तू जेलमध्येच चालणार. जेलमध्येच चालतो.
चल आता तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणतो. चल सोड सोड सोड. उठ उठ. तुझे दिवस भरले आता. साहेब ऐका, लग्न तर आता असंही मोडलंच आहे. काही 5-50 घ्या आणि मिटवून टाका प्रकरण. तुला द्यायचे आहेत मला 5-50 फटके. तू आता पुरता अडकलायस. तुझ्या खोट्या बापाने साक्ष दिली आहे. मी जेव्हा बाहेर येईन ना पहिले तुला बघीन, कळलं? साहेब आम्ही मदत करतो तुम्हाला. मी साक्ष देते, हा 1 नंबरचा खोटारडा आहे. काल ह्याची बायको आली होती घरी, तेव्हा मला कळलं की ती प्रेग्नेंट आहे आणि हा तिला अबॉर्शन करायला सांगत होता. साहेब ती प्रेग्नेंट असताना सुद्धा ह्याने तिला घरातून हकलवून लावलं आणि इथे लग्न करायला आला. साहेब प्लीज आम्हाला सोडा. आम्हाला का पकडलंय तुम्ही? मला पण तेच समजत नाहीये साहेब. अहो तुम्ही चोर सोडून आम्हाला का पकडताय? तुम्ही चोराचे बाप ना. तुझी आता लवकर सुटका नाही. अहो साहेब आम्हाला माफीचा साक्षीदार करून घ्या ना. ते आता नंतर बघू. असल्या कामासाठी साथ देता. तुलाही आता आज जावं लागेल. अहो वेदांत साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला ना. नाही म्हणजे अहो मी फोन केला म्हणून हे लग्न थांबलं नाही का? तर तुम्ही काहीतरी बोला ना. तुम्ही काहीच का बोलत नाहीयेत? वेळ आली की बोलेन मी. पण थँक्स. आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम केलंस तू. आता लक्षात येतंय माझ्या तुला इतकी सगळी घाई का होती. आजचा मुहूर्त खूप चांगला आहे. आजच लग्न करूया का म्हणत होता? सगळं आत्ता लक्षात येत आहे माझ्या. ही तुझी खोटी आई आमच्या घरी येते, मंगळसूत्र घालायला विसरते. हा तरी माझी लेक मला सांगत होती त्यांना हे खरे आईबाप वाटत नाहीयेत म्हणून. पण मी माझ्या लेकीवर नाही तुझ्यावर विश्वास ठेवला. अरे तुझी लायकी तरी आहे का माझ्या मुलीशी लग्न करण्याची? माझी लायकी काढतो? स्वतःची अक्कल काय कान ठेवली होती का रे? आले होते ना माझं घर बघायला? आले होते ना? काय झालं? तुम्हाला साधा समोरचा माणूस ओळखता येत नाही. मग आम्ही काय करणार? तुमच्या सारख्या माणसांना फसवणारच ना. फक्त एकच. अहो आणखीन एक द्या लावून. आई तुम्ही का मागे? द्या एक लगावून. डॉक्टर साहेब अशी माणसं असतात जगात. पण आपण आपले डोळे उघडे ठेवायला हवेत की नकोत? अहो नशीब समजा या प्रभाकरने सर्व खरं सांगितलं. तेही कोणाला? वेदांत वानखेडेला. तेही शांत बसले नाहीत. डायरेक्ट डीसीपी कडे गेले. फार वरपर्यंत पोचली ही केस म्हणून तुमची मुलगी वाचली. खरंच चुकलंच माझं. माणुसकीवर या असल्या माणसांवर विश्वास ठेवताच कामा नये. कारण आजपर्यंत मी मानत होतो ना की नाती ही विश्वासावर अवलंबून असतात. पण ही असली विश्वासघाती माणसं सुद्धा असतात ना जगामध्ये. यापुढे अशी चूक नाही करणार मी कधीच. चला आता यांची वरात काढायची आपल्याला. सरे अहो ऐका ना. साहेब
तुमचे आभार तरी कसे मानू मी? किती काय काय बोलले तुम्हाला, केवढा अपमान केला तुमचं. मला माफ करा. तुम्ही आज नसतात तर काय झालं असतं? अहो, तुम्ही काय करताय? इट्स ओके. नूतन, ए नूतन, आले आले. काय ग? अगं आम्ही मंदिरात जाऊन येतो. मी पण येते. चल की. आलेच मी तयार होऊन. काय रे, तुझी आरती येणार आहे का मंदिरात? काय माहिती. आणि आजी, मला कसं माहिती असणार? हो का? मग कुणाला माहिती असणार? तू फोन नाही केलास तिला? नाही, फोन करणं वगैरे सगळं बंद. मी आता नाही बोलू शकणार तिच्याशी. कर फोन. मी आहे ना. हे बघ, मला एकदा तिच्याशी बोलू देत. आद्याच्या लग्नात बघितलं होतं मी तिला. मला खूप आवडली होती ती, खरंच. आजी प्लीज नको ना तो विषय. तू बघितलंस ना आईला किती त्रास झाला या गोष्टीचा. आणि आईने पण त्यांचा खूप अपमान केलाय. आम्ही तर तुला सगळंच सांगितलंय. आता मी आईला त्रास होईल असं काही वागणार नाहीये. आणि आरतीला सुद्धा त्रास देणार नाहीये. मी गाडी काढतो. आज तुम्ही म्हणजे अगदी आमच्या कुटुंबातलेच कोणी मदतीला धावून यावं तसे धावून आलात. आम्ही मात्र पूर्वग्रहातूनच तुम्हाला जज करत राहिलो. सारखं विनंती करून सांगत होतो आम्हाला, आम्ही कुणी ऐकायलाच तयार नव्हतो. खरंच चुकलं आमचं. माफ करा आम्हाला. अण्णा, इट्स ओके. मला माफ करा. मी तुम्हाला समजण्यात खूप मोठी चूक केली आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आज तर मी तुमच्यावर हात उगारला आणि तरी तुम्ही मला खरंच माफ करा. अगं काय करतेस? जाऊ दे, ठीक आहे. आई म्हणूनच मी चुकलीये. तुमच्या आईचा राग मनात ठेवला आणि हे आमच्या अज्ञानामुळे आमच्या लेकीला दरीत ढकलत होतो आम्ही. तुम्ही खरंच देवासारखे धावून आला तो. खरंच. हो, असं काही नाहीये. मला हे समजल्यावर मला नाही राहवलं. म्हणजे आरतीला मी काही फार जवळून ओळखत नाही, पण माझ्या मनात इतकंच होतं की अशा चांगल्या फॅमिलीची फसवणूक होते. आरती सारख्या एका एज्युकेटेड आणि आय मीन आद्याच्या लग्नात मी तिला जितकं बघितलं ना, सो त्यावरून मला हेच वाटत होतं की जर आरतीची फसवणूक झाली तर तिचं लाईफ स्पॉइल होईल. आणि म्हणून मी त्या प्रभाकरचा कॉल सिरियसली घेतला. पण हे सगळं जर मी घरी येऊन सांगितलं असतं तर तुम्ही कोणीच विश्वास ठेवला नसता माझ्या. आणि म्हणून मला पोलिसांची हेल्प घ्यावी लागली. एक खरं सांगतो, अमूल्याने जर मदत केली नसती तर हे शक्यच झालं नसतं. अमूल्य, तुला सगळं माहित होतं? अमूल्य, आणि तुला आधीपासून सगळ्या गोष्टी माहिती होत्या तर मग वेदांतवर एवढे आरोप होत होते तेव्हा का नाही सांगितलंस? का तेव्हा तुझ्या आईचा तुझ्यावर विश्वास नसता बसला? का नाही सांगितलंस ग? अमूल्य, अगं
तू मला जेव्हा अडवलंस तेव्हा जरी सांगितलं असतंस ना तर तरी सगळं झालंच नसतं. आपण घरी गेल्यावर शांतपणे बोलू या विषयावर. मंडळी, नाही खरं तर तुम्ही आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी म्हणून इकडे आलात, पण आज हे पण तरी तुमचा अमूल्य वेळ तुम्ही हा मला दिलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. वेदांत अण्णा, मी पण निघतो आता. तुम्ही सगळे स्ट्रेस मध्ये आहात, आपण नंतर बोलूयात. मी पण येते 2 मिनिटात, दादाशी बोलून येते.